माझी आजी सांगायची, ज्या घरात धोंड्याच्या महिन्यामध्ये या कमळवाती आणि मंजुळवाती लावतात त्या घरात भगवान विष्णूंची कृपा नांदते. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी या वाती नक्कीच लावा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच युजफुल व्हिडिओ. आज आपण मंजुळवात आणि कमळवात कशी तयार करायची ते पाहूया. माझी आजी सांगायची की मंजुळवात करण्यासाठी 2, 5, 7 अशा वाती एकत्र गुंडाळून त्यानंतर ती मंजुळवात बनवली जायची. तर कमळवातीसाठी किती गुंडाळायच्या हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला आपण थोडासा कापूस घेतला, त्याच्या सगळ्या बाजूकडील टोके एकत्र करून अशा पद्धतीने अगदी थोडासा दुधाचा बोट लावून अशा पद्धतीने वात तयार करून घ्यायची. अशा पद्धतीची फुलवात तयार करून घ्यायची आणि या फुलवाती एकत्र करून त्यानंतर त्याची मंजुळवात तयार होते. धोंड्याच्या महिन्यामध्ये एकदा तरी ही वात प्रत्येकाने घरात लावली पाहिजे. माझी आजी नेहमी म्हणायची की धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून येणारा हा पुरुषोत्तम महिना असतो आणि भगवान विष्णूंचा वास आपल्या घरात राहावा, भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर राहावी, यासाठी ही मंजुळवात शक्य होईल तितक्या वेळेस लावली तर चांगलीच असते. परंतु धोंड्याच्या महिन्यात शक्य नसेल तर एकदा तर लावावीच. अशा पद्धतीने काही वाती मी तयार करून घेतलेल्या आहे. ही मंजुळवात तयार करण्यासाठीच्या वाती केल्या. आता कमळवात करण्यासाठीच्या वाती या अशा पद्धतीने बनवायच्या. कमळवात करण्यासाठी एका बाजूचं टोक ते थोडंसं जास्त मोठं ठेवायचं, तर दुसऱ्या बाजूचं थोडंसं छोटं ठेवायचं. कमळवात करण्यासाठी 5, 7, 11 अशा पद्धतीच्या वाती त्यामध्ये वापरून ही कमळवात केली जाते. आता मंजुळवातीची देखील वाती तयार झालेल्या आहे. कमळवातीच्या देखील सगळ्या वाती आपल्या तयार झालेल्या आहे. आता सुरुवातीला आपण मंजुळवात कशी तयार करायची ते पाहूया. हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला सगळे त्याची जी टोकं आहे ती जोडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जेव्हा 3 टोकं जोडली जातात तेव्हा ती 3ही टोकं एकत्र करून घ्यायची. त्यानंतर त्याला थोडासा दुधाचा हात लावून थोडासा कापूस लावून त्याची जी वात आहे ती मोठी करून घ्यायची आणि अशाच पद्धतीने त्याला वरती वाती जोडत जोडत जे मंजुळा असतो तुळशीचा त्या पद्धतीचा आकार आपल्याला याला देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला वरील बाजूने वात जोडून घ्यायची आणि 2 वाती दोन्ही बाजूने मी जोडून घेणार आहे आणि पुन्हा एकदा त्याला थोडासा कापूस लावायचा, थोडासा दुधाचं बोट लावायचं आणि छान अशी ही वात पॅक करून घ्यायची. अशा पद्धतीने ही मंजुळ वात या ठिकाणी तयार होते. हे पहा, तुम्ही पाहू शकता साधारणतः 5 याची मी ही वात बनवलेली आहे आणि आपली मंजुळ वात या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीची 5 वातींची ठेवू शकता, परंतु या ठिकाणी 7 वातीचा वापर करून मी ही मंजुळ वात बनवलेली आहे आणि तुम्ही फायनली पाहू शकता मंजुळ वातीचा या ठिकाणी आकार कशा पद्धतीचा असणार आहे ते. हे पहा, अगदी छान परफेक्ट अशी आपली मंजुळ वात या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. परफेक्ट असा आकार आलेला आहे आणि ही मंजुळ वात तयार केल्यानंतर त्यावर हळदी कुंकू लावायचं. त्यानंतरच ही मंजुळ वात आपल्याला देवासमोर लावायची आहे. त्यानंतर कमळवात तयार करण्यासाठी हे पहा, जी मोठ्या बाजूची टोके आहे ती एकत्र करायची. त्यानंतर जी छोट्या बाजूची टोके आहे ती तशीच बाहेर काढायची. जी मोठ्या बाजूची टोके आहे ती सगळी एकत्र करून घ्यायची. थोडासा कापूस लावायचा, थोडंसं दुधाचं बोट लावून ती पॅक करायचं आणि त्याचं जे मोठं टोकं आहे ते मोठं मोठं करत जायचं आणि त्यावर बाकीच्या राहिलेल्या वाती या ठिकाणी लावत चालायच्या. आता या ठिकाणी ज्या 2 वाती आहेत त्या 2 वातींच्या मध्यभागी आपल्याला वरच्या ज्या वाती आहे त्या घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने 5 या ठिकाणी कमळाची आपण पाकळ्या करून घेतलेल्या आहे. आता मध्यभागी ठेवायचं आणि अशा पद्धतीने जोडत जोडत चालायचं. आता कमळवातीसाठी मी 11 वाती या ठिकाणी वापरणार आहे. 5 वाती या पंचतत्वांचे प्रतीक मानल्या जातात. 7 वातींचा वापर करतो तेव्हा ते शुद्ध आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. 11 वातींचा वापर हा विशेष पूजा, अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यात विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेसाठी 11 वातींचा वापर केला जातो. अशा पद्धतीने मी 11 वातींचा वापर करून ही कमळवात बनवत आहे. तुम्हाला देखील ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या आजीकडून किंवा जुन्या आपल्या आजी पणजी त्यांच्याकडून जर तुम्हाला जर अशा काही माहिती उपलब्ध असेल, माहिती असेल तर नक्कीच पुढच्या पिढीला सांगत चला. कमेंटमध्ये देखील याविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील हे धार्मिक ज्ञान आपल्याला देता येईल. छान कमळवात तयार झालेलं आहे. छान आपण प्रत्येक वातीला या ठिकाणी हळदी कुंकू लावून घेत आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वर्षभर
एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता आपण नवनवीन रेसिपी पाहतो. याशिवाय अशा पद्धतीचे विशेष व्हिडिओ देखील पाहतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता.